नमस्कार मंडळी, हॉटेलसारखी दाटसर ग्रेव्ही येण्यासाठी हॉटेलमध्ये पनीरची भाजी कशी तयार करतात याचंच आज सिक्रेट मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. बघा, एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आपण हे मिठाचं पाणी इथे तयार करून घेतलेलं आहे. हे मिठाचं पाणी आपण साईडला ठेवून देऊया. बघा, आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे, तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा तेलामध्ये पनीरचे ते मोठे आपण तुकडे टाकूया. मोठे पनीरचे हे तुकडे बघा छान बघा दोन्ही साईडनं थोडेसे हलकेसे रंग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. पनीरचे तुकडे जास्त भाजू नका, नाही तर पनीर बघा खाताना एकदम रबरासारखे चामट लागू शकतं बरं का. बघा, हलक्याशा रंगावरती पनीर आपण भाजून घेतलेलं आहे. हे पनीरचे तुकडे आपण आता काढून घेऊया. पनीरचे तुकडे थंड झाल्यावरती पनीरचे तुकडे आपण इथे करून घेतलेले आहेत. बघा, मोठ्या हव्या त्या साईजमध्ये तुम्ही पनीरचे तुकडे करून घेऊ शकता. हे पनीरचे तुकडे आपण आता मिठाच्या पाण्यामध्ये टाकून देऊया. मिठाच्या पाण्यामध्ये पनीरचे तुकडे चांगले 10 मिनिटं ठेवून द्यायचे आहेत. त्यामुळे बघा पनीरचे तुकडे एकदम कसे कापसासारखे मऊ होतात बरं का. हॉटेलमधलं हे सिक्रेट आहे बरं का, आजवर कोणीही तुम्हाला सांगितलं नसेल. बघा, त्याच तव्यामध्ये इथे आपण कांदा टाकलेला आहे. अशा उभा कांदा बघा 2 मोठे कांदे उभे असे चिरून घेतलेले आहेत. कांदा छान बघा गुलाबी रंगावरती परतून घेऊया. कांद्यामध्ये भाजताना थोडंसं तेल सोडलेलं आहे, त्यामुळे पटकन आपला कांदा भाजला जाईल. कांद्याचा कलर चेंज झाल्यावरती त्याच्यामध्ये 2 मोठे लाल टोमॅटो घेतलेले आहेत, त्यामुळे छान अशी ग्रेव्ही तयार होईल बरं का, आणि ग्रेव्हीला कलरसुद्धा येईल. त्याच्यामध्ये बघा अद्रक आणि लसूण घेतलेला आहे, आणि इथे बघा काजू घेतलेले आहेत. 10 ते 15 आपण काजू घेतलेले आहेत. त्यामुळे हॉटेलसारखी पनीरची दाटसर ग्रेव्ही येण्यासाठी काजू वापरायला नक्कीच विसरू नका बरं का. व्यवस्थित बघा आपण थोडंसं तेल टाकून कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण आणि काजू हे व्यवस्थित असे छानपैकी आपण भाजून घेऊया. त्यामुळे मस्त आपली हॉटेलसारखी दाटसर ग्रेव्ही आपला मसाला तयार होईल बरं का, आणि पनीरची भाजी चविष्ट आणि उत्तम होईल. अशा पद्धतीने बघा हे सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे. हे सर्व साहित्य थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून देणार आहे. बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे. बघा, कोथिंबीरचे देठसुद्धा टाकलेले आहेत, आणि थोडंसं आपण मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं. नंतर आपल्याला हवं असेल तर पाणी टाकून अशा पद्धतीने पेस्ट तयार करून घ्यायची आहे. बघा, आता पनीर बनवायला तयार करून घेऊया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल छान गरम झाल्यावरती बघा त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेलं हे वाटण आपण टाकून तेलामध्ये छान असं बघा तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेणं खूप गरजेचं आहे बरं का. पनीरची भाजी बनवताना मस्त तेल सुटेपर्यंत हे वाटण छानपैकी परतून घ्यायचं आहे. बघा, कांद्याचा, टोमॅटोचा, अद्रक लसूणचा आणि काजूचा वास जाईपर्यंत छानपैकी अशी मस्त ग्रेव्ही आपल्याला इथे परतून घ्यायची आहे. ग्रेव्ही छान परतून झालेली आहे. त्याच्यामध्ये बेडगी मिरची पावडर, घाटी मसाला, हळद पावडर हे सर्व मसाले टाकलेले आहेत. तुम्हाला कोणते अजून एक्स्ट्राचे मसाले टाकायचे असेल ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. व्यवस्थित बघा ग्रेव्हीमध्ये मसाला टाकून छान असा परतून घेतलेला आहे. ग्रेव्हीचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. बघा, व्यवस्थित मसाला परतला की त्याच्यामध्ये बघा इथे शिजवून घेतलेले मटार आहेत. मटार बघा आपण शिजवताना चांगले 5 मिनिटं बॉईल करून घेतलेले आहेत. बघा, बॉईल करताना मीठ त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकायची, त्याच्यामुळे मटरचा कलर आहे तसा राहतो बरं का. बघा, हे मटर छानपैकी आपण बॉईल करून घेतलेले आहेत. ग्रेव्हीमध्ये टाकून छान 2 ते 3 मिनिटं परतून घेतलेले आहेत. ग्रेव्हीला वरती तेल सुटलेलं आहे. आता आपल्याला जेवढी बघा दाटसर ग्रेव्ही बनवायची आहे, जेवढी आपल्याला बघा पनीरची भाजी तयार करायची आहे, तेवढं तुम्हाला गरम करून पाणी टाकायचं आहे बरं का. बघा, थोडंसं गरम करून पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित अशी मिक्स करून दिलेली आहे. आता ही ग्रेव्ही बघा आपल्याला 4 ते 5 मिनिटं छान बघा अशी उकळी येऊ द्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे पनीर मिठाच्या पाण्यामध्ये टाकलेलं तेच पनीरचे क्यूब आपल्याला चांगले पिळून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये पनीरमध्ये अजिबात पाणी वगैरे ठेवायचे नाही बरं का. बघा, मिठाच्या पाण्यामध्ये पनीर ठेवल्यामुळे छान असे पनीरला एक छान चव येते. पनीर बघा थोडंसं सपक असतं बरं का चवीला, आणि मिठाच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे छान कापसासारखं फुलतं, आणि पनीरची भाजी खाताना एकदम सॉफ्ट पनीर खाताना लागतं बरं का. त्याच्यामुळे पनीरची भाजी बनवताना मिठाच्या पाण्यामध्ये पनीर टाकायला विसरू नका. बघा, आपण इथे ग्रेव्हीमध्ये पनीर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे. आता ही पनीरची भाजी 4 ते 5 मिनिटं आपण शिजवून घेऊया स्लो गॅसवरती. पनीरच्या भाजीमध्ये शिजताना चवीनुसार मीठ टाकून दिलेलं आहे. व्यवस्थित असं मिक्स करून दिलेलं आहे. पनीरच्या भाजीला 5 ते 7 मिनिटं छानपैकी शिजवून उकळी आलेली आहे. मस्त पनीरची भाजी शिजल्यानंतर त्याच्यावरती भरपूर अशी कसुरी मेथी टाकायची, वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. मस्त बघा दाटसर आपली मस्त रबरबीत अशी पनीरची ग्रेव्हीवाली भाजी तयार झालेली आहे.
हॉटेलला सुद्धा मागे टाकेल इतकी टेस्टी आणि अप्रतिम चवीची पनीरची भाजी तयार झालेली आहे. ही पनीरची भाजी तुम्ही कशाबरोबर सुद्धा खाऊ शकता बरं का. भाताबरोबर, रोटीबरोबर, नानबरोबर, चपाती, भाकरीबरोबर अप्रतिम चवीला लागते बरं का. कशी वाटली आजची पनीरची भाजी हे कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. बाय.